नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता हलका सूर्यप्रकाश त्या रूमच्या खिडकीतून आत येत होता. रियांशचा फोन वाजतो, त्यामुळे तो जागा होतो. तो झोपेतच फोन उचलतो. यश त्याला काहीतरी सांगतो आणि त्यावर तो ओके असं म्हणतो आणि फोन कट करतो. तो उठून बसतो. अचानक त्याचं लक्ष जमिनीवर विस्कटलेल्या कपड्यांवर जातं आणि त्याला कालची रात्र आठवते. ते सर्व आठवताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटते. तो मानवीकडे पाहतो तर ती अजूनही गाढ झोपली होती. तो तिच्या कपाळावर चुंबन देतो आणि टेबलवरील टॉवेल अंगाभोवती गुंडाळून उठू लागतो. अचानक त्याचं लक्ष बेडशीटवर जातं, जिथे लाल डाग पडला होता. ते पाहताच आणि मानवीला रात्री होणाऱ्या वेदना आठवताच त्याला समजतं की ते सर्व करण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. तो मानवीला व्यवस्थित बेडशीट पांघरतो आणि वॉशरूममध्ये निघून जातो. काही वेळाने तो बाहेर येतो. मानवी अजूनही गाढ झोपली होती. तो स्वतःचं आवरून डायनिंग एरियात जातो. नाश्ता तयार होता. तो नाश्ता करतो. सर्व मेडचं लक्ष रियांशच्या मानेवर जात होतं, जिथे लव बाईट्स होत्या आणि हे त्याच्या लक्षात देखील आलं नव्हतं. तो नाश्ता करतो आणि गार्डन एरियामध्ये जाऊन यश आणि सुमितला फोन करून लग्नाच्या सर्व अरेंजमेंट करा, तेही अगदी विधिविधानाने असं सांगतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम इथेच व्हिलात होईल आणि त्यासाठी फक्त तुम्ही दोघे आणि आश्रमातील सर्वजण एवढेच लोक असतील. आश्रमातील सर्वांना व्यवस्थित आणि सुरक्षित आणण्याची आणि सोडण्याची जबाबदारी रियांश सुमितवर सोपवतो. तर येथील सर्व तयारी आणि सजावट, डेकोरेशन, मंडप याची जबाबदारी तो यशवर सोपवतो. त्यानंतर तो फोन कट करतो. दोघेही पटकन आपापल्या कामाला लागतात. रियांश गेटवरील गार्डना काही सूचना देतो आणि पुन्हा रूममध्ये जातो. मानवी अजूनही झोपेतच होती. रियांशला मात्र खोडकरपणा सुचत होता. तो तिच्या जवळ जाऊन तिच्या ओठांवर बोटं फिरवू लागतो. त्यामुळे मानवी चेहरा फिरवून झोपते. रियांश पुन्हा तिच्या तोंडावर बोट फिरवू लागतो. आता मानवी जागी होते. ती डोळे उघडून रियांशकडे पाहते. रियांश म्हणतो, गुड मॉर्निंग जान. मानवी म्हणते, मला अजून थोडा वेळ झोपायचं आहे आणि तुम्ही मला विनाकारण त्रास देताय. त्यावर रियांश म्हणतो, बघ जान, मी तुला शेवटची संधी देतोय. तू उठणार आहेस की नाही? त्यावर मानवी पुन्हा नकार देते. रियांश म्हणतो, ठीक आहे, मग मीही तुझ्यासोबतच झोपतो. असं म्हणून तो तिच्या बेडशीटमध्ये घुसतो. मानवीच्या अंगावर एकही कपडा नव्हता. हे लक्षात येताच ती बेडशीट ओढून स्वतःला झाकते. रियांश तिला म्हणतो, जान, लपवण्याची काही गरज नाही. काल रात्रीच मी सगळं पाहिलं आहे. हे ऐकून मानवी बेडशीट तोंडावर घेते. रियांश तिच्या तोंडावरील बेडशीट काढू लागतो. मानवीला खूपच लाज वाटत होती. त्यामुळे ती बेडशीटसहितच उठू लागते आणि जोरात किंचाळते. कारण उठताना तिच्या कमरेत खूपच वेदना होत होत्या आणि ओटीपोट देखील दुखत होतं. तिच्या त्या ओरडण्याने रियांशला समजलं होतं की त्याने मानवीला खूपच त्रास दिला आहे. तो तिला पुन्हा बेडवर बसवतो आणि त्याच्या शेजारीच असणारा एक शर्ट तिला घालायला देतो. तो वॉशरूममध्ये जाऊन बाथटबमध्ये गरम पाणी चालू करतो. तो पूर्ण बाथटब गरम पाण्याने भरून ठेवतो, ज्यामुळे मानवीला थोडासा आराम मिळेल. तो वॉशरूममधून बाहेर येतो आणि तिला उचलूनच वॉशरूममध्ये नेतो.
ती देखील त्याच्या गळ्याभोवती हात गुंफते. रियांश तिला गरम पाण्याच्या बाथटबमध्ये बसवतो आणि म्हणतो, जान, तू रिलॅक्स हो आणि मग तुझं आवरून बाहेर ये. मी तुझी वाट बघतो. मानवी त्याला मानेनेच होकार देते. रियांश मेडला सांगून मेडला रूम साफ करण्याचे आदेश देतो आणि डॉक्टरांना फोन करून मानवीसाठी काही मेडिसिन्स मागवून घेतो. तो खाली गार्डनमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींची पाहणी करतो. तिथे एक खूप छान असं डेकोरेशन मंडप घालण्याची तयारी सुरू होती. अर्धं काम पूर्ण झालं होतं. साधारण दुपारचे 12 वाजले होते. पण मानवी अजूनही आली नसल्याचे पाहून रियांश तिला शोधू लागतो. तो तिला पाहतच रूममध्ये जातो आणि त्यानंतर वॉशरूममध्ये जातो. तो मानवीकडे पाहून हसू लागतो, कारण ती बाथटबमध्ये झोपी गेली होती. रियांश तिच्याकडे पाहून म्हणतो, आई गं, माझी शेरनी तर एका रात्रीतच एवढी दमली आणि थकली आहे, तर पुढे काय होणार? असं म्हणून तो हलकासा हसतो आणि मानवीच्या तोंडावर टबमधीलच पाणी उडवतो, ज्यामुळे ती दचकून जागी होते. मानवीसाठी कालची रात्र हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे तिला खूपच अंगदुखी होत होती. तिचं पूर्ण शरीर वेदनेनं व्यापलं होतं. ती डोळे उघडते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? त्यावर तो म्हणतो, जान, ही झोपण्याची जागा आहे का? आणि तू किती वेळ झोपली आहेस, तुला माहीत आहे का? त्यावर मानवी म्हणते, हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे. तुम्ही काल रात्री माझ्यासोबत जे केलं त्यामुळे माझं पूर्ण शरीर दुखत आहे. गरम पाण्यात बसताच कधी माझा डोळा लागला तेच मला समजलं नाही. त्यावर रियांश म्हणतो, बरं ठीक आहे, तू शॉवर घेऊन बाहेर ये, मी तुला मेडिसिन देतो, ज्यामुळे तुला बरं वाटेल. मानवी मानेनेच होकार देते. रियांश बाहेर जातो आणि मेडना जेवणाची तयारी करा असं सांगतो. साधारण अर्ध्या तासाने मानवी वॉशरूममधून बाहेर येते. ती क्लोजेटमध्ये जाऊन कपडे काढते आणि बाथरोब काढून ते कपडे घालून तयार होते. त्यानंतर ती आरशासमोर उभी राहून केस पुसत होती. रियांश अचानक तिला पाठीमागून मिठी मारतो आणि तिच्या खांद्यावर स्वतःचं डोकं टेकवतो. मानवी त्याला म्हणते, हे काय करताय? खूप वेळ झाला आहे. तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का? त्यावर रियांश म्हणतो, नाही, मला माझ्या जानबरोबरच राहायचं आहे. मानवी त्याला मागे सारते, पण तो तिलाच उचलून शेजारील टेबलवर बसवतो आणि खूपच प्रेमाने तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. तो तिला किस केल्यानंतर थांबतो आणि तिचे केस हेअर ड्रायरने सुकवू लागतो. त्यानंतर तो तिला उचलतो. मानवी त्याला म्हणत असते की मला खाली सोडा, पण रियांश कुठे ऐकणार होता. तो तिला उचलूनच डायनिंग टेबलवर नेतो आणि तिला टेबलवरच बसवतो. मेड त्यांच्याकडे पाहून हसत होत्या. मानवी पटकन टेबलवरून खाली उतरते आणि खुर्चीवर बसते. त्यानंतर रियांशसुद्धा तिच्या शेजारील खुर्चीवर बसतो. त्या दोघांच्या मानेवरील लव्ह बाईट्स स्पष्टच दिसत होत्या. रियांश इशारा करताच मेड पटकन जेवण सर्व्ह करतात. रियांश खूप प्रेमाने मानवीला जेवण भरवतो. आधी ती नकार देते, पण रियांश तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, जान, तू जर माझ्या हातून आत्ता हे जेवण खाल्लं नाहीस तर मी आत्ताच तुला रात्रीपेक्षा जास्त त्रास देईन. हे ऐकून मानवी गुपचूप खायला सुरुवात करते. तो तिला भरवत होता तर कधी ती त्याला भरवत होती. दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत होतं. जेवण झाल्यानंतर रियांश मानवीला एक गोळी देतो. मानवी देखील ती खाते. त्यानंतर दोघेही थोडा वेळ गप्पा मारतात. काही वेळाने अचानक काही मुली हॉलमध्ये येतात. मानवीला काहीच समजत नाही. रियांश म्हणतो, तुमच्याकडे रियांश म्हणतो, तुमच्याकडे 2 ते 3 तास आहेत. गो फॉर इट. मानवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. त्या मुली मानवीला घेऊन तिथेच असणाऱ्या एका रूममध्ये जातात. मानवी आश्चर्याने त्या मुलींकडे पाहत होती.
साधारण 3 तासांनी त्या मुली मानवीला घेऊन बाहेर येतात. मानवी छान अशी तयार झाली होती. पण हे सर्व काय चाललं होतं हे तिला काहीच माहीत नव्हतं. तिला अजूनही कल्पना नव्हती की ही सगळी तयारी नक्की कशाची आहे. ती मुख्य दरवाजातून बाहेर गार्डनमध्ये येते आणि समोरील दृश्य पाहून थक्क होते. खूप छान डेकोरेशन, सजावट आणि मंडप उभारला होता. आता तिला समजतं की हे सर्व रियांशने तिच्यासाठीच केलं आहे. ती अजून 2 पावले चालताच सर्वांची नजर तिच्यावर पडते आणि सगळेच तिच्यात हरवतात. मानवी खूपच सुंदर दिसत होती. जणू चांदण्यांच्या प्रकाशात उतरलेली अप्सराच वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरील ग्लो, डोळ्यातील चमक आणि ओठांवरील गोड स्मित सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. तिने परिधान केलेली साडी नाजूक भरतकामाने सजली होती. गुलाबी आणि सिल्वर रंगाच्या संगमामुळे तिचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. तिच्या गळ्यातील दागिने, हलकासा मेकअप आणि केसांचा बांधलेला खोपा, त्यावर लावलेल्या ॲक्सेसरीज आणि गजरे हे तिच्या सौंदर्याला एक राजेशाही स्पर्श देत होते. ती चालताना तिच्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास आणि सौंदर्याची झलक दिसत होती. तिच्या कपाळावर असणारी चंद्रकोर आणि नाकात असणारी नथ शौर्याचं प्रतीक होती. त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. रियांशने सिल्वर आणि पेस्टल शेडची एम्ब्रॉयडरी असलेली क्रीम रंगाची शेरवानी आणि त्यावर ऑफ व्हाईट कलरचा पायजामा घातला होता. त्यावर मानवीच्या साडीशी मॅच होईल असा हलका गुलाबी दुपट्टा आणि पारंपरिक मोजडी घातली होती. डोक्यावर असणारा फेटा आणि त्याला लावलेला ब्रोच खूपच एलिगंट दिसत होता. त्याचबरोबर त्याने हातात क्लासिक वॉच देखील घातलं होतं. रियांशला या सर्वात फारसा रस नव्हता, पण फक्त मानवीच्या आनंदासाठी त्याने हे सगळं केलं होतं. त्याचं लक्ष मानवीवर पडताच तो क्षणभर हरवतो, पण लगेच पुढे जाऊन तो तिला घट्ट मिठी मारतो आणि तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, "मग जान, तयार आहेस ना आपल्या लग्नासाठी?" मानवी एवढंच बोलते. रियांश मानवीला हाताला धरून फुलांनी सजलेल्या मंडपात नेतो. जाताना त्यांच्यावर वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. गुलाब, मोगरा, झेंडू या सर्वच फुलांचा सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळत होता. पंडितजी दोघांना बसवून मंत्रोच्चार सुरू करतात. आश्रमातील सगळे नुकतेच पोहोचले होते. ते मानवीला मंडपात पाहून खूपच आनंदित होतात. सुमित आणि यश देखील सर्व पाहुण्यांची व्यवस्था पाहत होते. एकामागून एक सर्व विधी पार पडतात. त्यानंतर मंगलाष्टका होतात. रियांश, मानवी एकमेकांना हार घालतात. त्यानंतर पंडितजी काही पूजा करून मंगळसूत्र रियांशच्या हातात देऊन मानवीला घाला असं सांगतात. रियांश मानवीला मंगळसूत्र घालतो. त्यानंतरचे सर्व विधी अगदी विधिवत पार पडतात आणि रियांश, मानवी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने पती-पत्नी होतात. रियांशने मानवीची इच्छा पूर्ण केली होती. ते दोघे उषा मनोज यांचा आशीर्वाद घेतात आणि पंडितजींनाही नमस्कार करतात. मानवी मनीषाजींविषयी विचारते तेव्हा उषाजी सांगतात, त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून त्या या कार्यक्रमाला आल्या नाहीत. कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडतो. सर्वजण छान असं जेवण करतात. सुमित आणि यश खूप हिंमत करून मानवी आणि रियांशला शुभेच्छा देतात. त्यानंतर सर्वजण परत आपापल्या घरी परततात. मानवी आणि रियांश छान असं फोटोशूट करतात. त्यानंतर ते दोघे रूममध्ये येतात. रूम खूपच छान सजवली होती. सगळीकडे गुलाबांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. बेडच्या चारही बाजूंनी फुलांच्या सुंदर माळा सोडल्या होत्या. तसेच सुगंधित कॅन्डल्स देखील लावल्या होत्या. रूमच्या चारही कोपऱ्यांवर गुलाबांचे बुके ठेवले होते, जे मानवीला खूपच आकर्षक करत होते. मानवीला ते खूपच आवडलं होतं. ती काही क्षण फक्त रूमकडेच पाहत होती. इतक्यात रियांश रूमचे दार बंद करतो आणि तिच्या पोटावर हात ठेवतो. मानवी म्हणते, "हे काय करताय तुम्ही?" त्यावर रियांश म्हणतो, "जान, असं काय करतेस?
आज आपली लग्नाची रात्र आहे. मग मी दुसरं काय करणार? तेच करतोय जे प्रत्येकजण त्यांच्या लग्नाच्या रात्री करतात. आता मानवीला थोडी भीती वाटू लागते. कारण तिला रियांशने काल रात्री दिलेला त्रास आठवतो आणि ती त्याला थोडं मागे ढकलते. मी फ्रेश होते असं म्हणून ती पटकन वॉशरूममध्ये पळतच जाते. तिथे जाऊन ती सर्व ज्वेलरी ॲक्सेसरीज काढते आणि साडी काढून शॉवर घेते. त्यानंतर ती टॉवेलने अंग कोरडं करते आणि तिचा नाईट सूट शोधू लागते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. आणि हो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्लीज आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.